तर नमस्कार मित्रांनो, आता बघा आम्ही नाशिकवरून घरी चाललो होतो. आता घरीच उतरायचं आहे आम्हाला. आता एक्झिट करायचं आहे आम्हाला टोल नाक्यावर, वेरूळच्या टोल नाक्यावरून. आता आम्हाला एक्झिट करा. नाशिकवरून घरी जात असताना वेरूळच्या टोल नाक्यावर आम्ही एक्झिट करणार आहे. समृद्धी हायवेनं होतो आम्ही. भरपूर पाऊस होता त्यामुळे आम्ही थांबलो होतो, कारण की पावसामुळे कसं पावसामध्ये जास्त समृद्धी हायवेले जास्त हे होते ना, म्हणजे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते, कारण की ट्रकवाले किंवा मोठ्या गाड्यावाले ते जास्त हे करतात ना, ओव्हर स्पीड गाड्या चालवतात म्हणजे, आणि रॅश ड्रायव्हिंग करतात. त्यामुळे आपल्याला सेफ्टी म्हणून थोडंसं थांबलो आम्ही. आता बघा, आता आम्ही टोल नाक्यावरून एक्झिट करत आहे. वेरूळचा टोल नाका आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे हा एक्झिट टोल नाका आहे वेरूळचा. इथून आता आम्ही घरी जाणार आहे. आणि आमची कार EV कार असल्यामुळे इथं बघा आम्हाला नो चार्ज लागणार आहे, चार्ज लागणार नाही, कारण की EV कार आहे आमची. स्क्रीन खराब दिसते काय? हे बघा, झिरो बघा, हे बघा, 0 चार्ज. EV कारला समृद्धी हायवेवर चार्ज नाही बघा. EV कारसाठी समृद्धी हायवेला चार्ज नाही. हा खूप EV कारचा खूप फायदा आहे. आणि विशेष म्हणजे पाऊस भरपूर चालू होता त्यामुळे आम्ही थोडं थांबून आलो, कारण की बघा ट्रकवाले कसे रॅश ड्रायव्हिंग करतात. मध्येच गाडी लावली बघा. आडवी आहे का असे, हे बघा, आहे का? मैं भी देखूंगी कैसे गाव काय खेरपूर शेखपूर कैसो गाव काय राजस्थानी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. ते राजस्थानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलं बघा. कशी ड्रायव्हिंग करतात, मध्येच त्यानं ट्रक घातलाय बघा, आहे का? म्हणून रात्री जाय ना, पाऊस चालू असल्यामुळे आम्ही रात्री बघा इकडे शिर्डीच्या पुढे आम्हाला भरपूर पाऊस लागला होता. आम्ही नाशिकवरून घरी चाललो होतो बघा. आता शिर्डीच्या पुढे भरपूर पाऊस लागला होता आम्हाला. आता पाऊस तिकडे थोडा कमी आहे, तर आम्ही मध्ये थोडा रेस्ट घेतला होता. तर मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, समृद्धी हायवेनं रात्रीच्या वेळेस जर तुम्ही प्रवास करत असाल तर जपूनच प्रवास करायचा आणि आपल्या सेफ्टीमध्ये प्रवास करायचा. आणि आपल्या सेफ्टीमध्ये ओव्हर स्पीड गाडी चालवायची नाही. आपल्या सेफ्टीमध्येच राहायचं, सेफ्टी बेल्ट लावायचा. आणि EV जर कार असली ना तर चार्जिंग पहिले करून ठेवायची बरं का. आणि दुसरी समृद्धीला जर चार्जिंग संपली किंवा काही प्रॉब्लेम झाला, फ्यूल नसलं, डिझेल नसलं, पेट्रोल नसलं, तर बघा मित्रांनो, कोणी थांबत नाही, कोणी मदतीला येत नाही, कोणीच थांबत नाही मित्रांनो समृद्धीला. टोल फ्री नंबरचा आम्ही कॉल केला आहे. आम्ही पार पोहोचल्यानंतर टोल फ्री नंबरची आम्हाला हेल्पलाईन नंबर जो असते ना, आम्ही पार तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला त्यांनी म्हणजे रिस्पॉन्स दिला. मी म्हटलं, बाबा आता आम्ही पोहोचलो रे भाऊ, आता तुम्ही आम्हाला कॉल केला का? एकदा आमचा असंच प्रॉब्लेम झाला होता आम्हाला. तर चार्जिंग संपली होती आणि 1 किलोमीटर आमची कार, म्हणजे 1 किलोमीटरला कार आमची चार्जिंग स्टेशनपासून दूर लांब होती. तर MG गाडीचं बघा एक खासियत आहे, 0% चार्जिंग संपल्यानंतर सुद्धा 4 किलोमीटर गाडी जाते बघा. हे एक MG गाडीची बघा म्हणजे एक हे आहे बघा, खास म्हणजे फीचर. MG गाडीमध्ये एक फीचर दिले आहेत बघा, म्हणजे 0 जरी चार्जिंग असलं तरी 4 किलोमीटर गाडी जाते बघा. त्या दिवशी म्हणजे आम्हाला असा अनुभव आला त्या गाडीचा. आणि आम्ही टोल फ्री नंबरवर, हेल्पलाईन नंबरवर फोन लावला आणि त्यांनी आम्हाला एक नंबर दिला, याचा कशाचा, टोईंग व्हॅनचा नंबर दिला. तर टोईंग व्हॅननं 1 किलोमीटरचा चार्ज आम्हाला जवळपास 5,000 ते 5,500 रुपये सांगितला आहे. टोईंग व्हॅन असते ना, त्यांनी 5,000 ते 5,500 रुपये आम्हाला खर्च सांगितला आहे. तर मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, समृद्धी हायवेने जर तुम्ही प्रवास करत असाल तर EV कार असेल तर चार्जिंग फुल ठेवा, आणि पेट्रोल डिझेल कार असेल तर पेट्रोल डिझेल फुल ठेवा.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले टायर वगैरे चेक करा, कारण की सिमेंटचा रोड आहे आणि त्यावर तुमचे टायर चांगलेच पाहिजेत. आणि ओव्हरस्पीड गाडी असल्यामुळे तर टायर खूपच चांगले ठेवा आणि टायर मेंटेन ठेवा, गाडीचं मेंटेनन्स मेंटेन ठेवा, तरच समृद्धी हायवेला म्हणजे हायवेवर तुम्ही प्रवास करा. अन्यथा तिथं कोणी मदतीला येत नाही. आणि हेल्पलाईन नंबर म्हटला तर बस पार घासून जाते. नंतर हेल्पलाईन नंबरवर आपल्याला रिस्पॉन्स भेटते. त्यामुळे मित्रांनो, आता हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.